मी असं बी लावावं लागते, एक ड्रिपर आड करून एक ड्रिपर आड कडून. तांबडी केलती लय दिवस झालं त्याला, पण तिला उतारच नव्हता. नाही नाही, ह्या असल्याला नाही उतर. ही पांढरी चांगली आणि हे वरणाला माणसं काय काय लोक खात नाही ते का, आम्ही ह्यात बी लावाय घेतोय. काय काय लोक खात नाही ती तुरीची डाळ, पित्त होतं म्हणून. झालं काय त्यातलं? आपलं एवढं वावर मला वाटतं होय. एक एक डबा घेतला होता पहिल्यांदाच, आहे का नाही. भाजी टाकली या, इकडं तवा ठेवलाय, इकडं 6 चपात्याची कणिक तिमली या. 6 होते ते, एक बारकी होती. तर चपात्या करणार. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी झालं असेल, खायचं पण झालं. मी काय चहा पित नाही. भाजी टाकली, रानात जायचे आज. 2 बाया भेटल्यात तुरी लावायला, तुरी लावायचे ते. आणि गव्हाचं पीठ टिमलं आज. काय ज्वारीचं पीठ संपलं या. आता दळण ठेवलंय गिरणीत, म्हणजे नीट करून ठेवलंय, आता गिरणीत ठेवतो नेहमी. तर आज चपातीच करणार. आज लय दिवस झालं चपातीचं पीठ संपलेलं होतं, थोडं आहे. कारण लय आणलं की त्यात खराब होतं, आळ्या जाळ्या होत्या त्या. मग आता 6 चपातीची कणिक तिमली, तर आज चपातीच करणार आहे. गव्हाचं पीठ तिमले, कारण ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. आता जस्ट गिरणीत नीट केलंय आणि गिरणीत ठेवायचे. आता एवढं हे केल्यावर आता चपाती बी लय दिवस झाले केलं नाही, त्या करावंच. आता आई काय म्हणते, कुणा आईला चावत नाही, दाडत दिसतं. म्हणलं करावं कधी, ही करावं कधी. लय झालं, महिना झालं चपाती केली नसते ना, चपातीच केलेली एक दिवशी तेवढ्या. रानात जायचे आज. 2 बाया येतो म्हणले, त्यावर नेसतोर काय खरं नाही. ती बघावं लागेल, नाही तर पुन्हा पाऊस जर जास्त कमी आला तर चिखलात काय करायचं नाही. आंब्याला लोणचं आणले टाकायला, पण त्याच्यात टाकलं महिना. लोणच्याला मसाला आणलाय टाकायला. पीठ होतं बाजरीचं, संपलेलं आहे आता. आता काढली ज्वारी, थोडी ज्वारी तांदूळ मिसळून. झोपणे कार्यक्रमावरून आलो असे. लांब होता तिकडं तुमच्या तिकडं कार्यक्रम. सकाळी आरती झाली ती गाडीवर आहे, असं निघून आलो आम्ही. अजून नेहमी अर्धी महागच आहे ती. म्हणून मला नाही काम, मी जातो पुढं गाडीवर.
चवळी शिजन आहे, काल गडबडीत शिजली नव्हती जरा, आज ती चवळीच टाकली आहे. काल बी कार्यक्रम तीच भाजी केली, आज बी तीच केली, होती ती पुन्हा खराब होती, लाईट असती नसती. झाली चपात्या एक राहिली, जायचं रानात उरकून लवकर. रात्री लावून तिकडं तुमच्या पलीकडे कार्यक्रम होता, आरती झाली असं चाललं. झोप नाही मिळेल काय नाही, परत बाया वेळ नव्हत्या. आज येतो म्हणलं दोघी, म्हणलं तिथे आता इथून जावं लागेल उरकून येतो म्हणलं. चपाती केली पण आई खाते का माहिती नाही. आईने ती चपातीमध्ये दाढत दिसली अडकून, आता केली ज्वारीचं पीठ संपल्यामुळं. कधी कधी चपाती बरी वाटते, ती मला किती करायची भाकर किती चपाती करायची, त्यामुळे डबल डबल राहावं लागतं म्हणून करत नाही. झाली चपातीकडे भाजी पण झाली. चार पाच चपात्या झाल्या, भाजी झाली. शेंगदाण्याचं खूप राहिलं ते टाकावं लागतं भाजी. झालंय आणि आता इथं ज्वारीचं दळण नीट करून ठेवलं, इथं बाहेर खाली नीट केलंय.
आणि आता हे गिरणीत नेऊन ठेवायचं आहे. आईची साडी धुवून झाली, माझे कपडे धुवून झाले, दळण नीट करून झालं. आलोय मित्रांनो रानात. आता घरचा स्वयंपाक पाणी उरकून, रात्री जागरण झाले, झोप नाही भेटली. तसंच आलोय, बाया भेटले 2-3 माणसं तुरी लावायला चालू आहे रानात. हे बघा रानात हे ड्रीप हातरले, तिथं तुरी लावायला चालू आहे त्या. त्याच्यामुळं झोप नाही भेटली आणि काय नाही, कारण परत माणसं मिळत नाही ती. पुन्हा लय जर पाऊस पाणी आलं तर मग अवघड होतं. म्हणलं आता भेटल्यात तर घ्यावं लावून. चांगलं तुरीचं झालं 4-2 रुपये म्हणजे बरं होईन आपलं. काय असेल ते खरं आता करायचं तर काळ्याची वटी तर भरायची. पाऊस झालाय त्या दिवशी, जरा चांगला झालाय पाऊस, पेंडवालता, पण हडकते लगेच रान. सोडून बघितले थोडं म्हणजे लावायचं कळतंय. आता ओळखू येत आहे का नाही? तुरी लावतोय आम्ही रानात. होत्याला का ना का तुरीचं पैसे चांगले लय खर्च झाला ह्या बारीच्या. नाही ती की पावसामुळे कोणीच केली नाही ती खेवडी. तुरी लावायला लावतोय आम्ही, 4 जण हाय. उरकतंय लावाय पातळ असल्यामुळं. बरं झालं पाणी सोडायची आयडिया काढली इथे, नाहीतर जरा चाच पडल्यानं होत होतं. त्याच्यावर बी सोडून 4ला लाईट जाते या. ही वाल तिथवर आहे, ती पाईप निसटला होता तिथवर. पुन्हा तिकडं तोटे आहे त्या, लय चापसल्याने होत होतं. ह्यातनं मधनं ट्रॅक्टर बी हाना येतोय कावा तर. पाऊस त्या दिवशी चांगला झालाय पेंडवालता. पाणी सोडलंय, हे बघ असं पाणी सोडले. नाही त्या दिवशी बी लगेच वलं झालं, सपायचं रान होतं. बी थोडं शिल्लकच राहील वाटते, पाव किलोचं तरी. 300 रुपयाला पिशवी घेतली एवढी 1 किलोला. हो, पहिलं पाऊस नव्हता ना, एक दिवशी मी चेक केली का तर लगेच वलं झालं. सपायचं रान आणि प्रेशर चांगला आहे पाण्याला, 2-2 टिपकं पडतात. 2-2 टिपकं पडतात, त्यामुळे वलं होतंय लगेच. वारं सुटले, आबाळ आले पण वारं सुटले, काय माहिती काय करते, येते का नाही काय नाही टेन्शन. हे आता आगाताला लोकांना पेर म्हणायचं आणि पुन्हा वड द्यायचा आहे का नाही, अवघड होईन की असं. तू कुठं आगात लोकांनी पेरलीच नाही ती, काहीच केलं नाही ते अजून. पाणी पी, त्याचं वल्ल झालं बस करावं ह्या वाल्यावर. हा हा, तुमच्यात पाणी द्या, आमच्याकडे पाणीच नाही, ते मोकळे द्यायला तर. खडका तुरीचं बी आहे, हे बघा हे असं खडका तुरीचं कामाला आहे. तर नंदा का हाय, त्यांची बहीण हाय, पाहुणा आहे तर. आणि हे आम्ही तुरीची 1 पिशवी संपत आली आणि 1 पिशवी चालू आहे. आता कोणाला पाठवायचं बघते ती सगळीच आपल्याला, सगळे बघते ते. शेंगा कसले काय तुरीला इकडे मोठ्या मोठ्या शेंगा आपली खडका तुरा आहे ह्याला, हे पाण्यात पुढे औषध आहेत ह्याला. चला मित्रांनो, घरचं सगळं सकाळी कार्यक्रम होऊन आलो, पहाटे झोपलोच नाही.
लवकर आलो, सगळं घरचं काम करून स्वयंपाक करून रानात बायांबरोबर तुरी लावायला घेतली. त्यांनी मग झाले आता निमीच्या पुढं झाले, होईल आता. तर बघू आता ह्याला लावले पहिल्यांदा आता तुरी, कसं येते त्या कशा नाही, ह्याला आता थोडं सांभाळावं पण लागणार. आबाळ आले, थोडं थोडं पाणी सोडले, लावून एक वाल झालेला आहे. ते एक वाल झाला म्हणजे मग परत पाणी सोडायला 4 वाजता लाईट जाते. तर चला मित्रांनो, मग आमचा तुरीचा स्वयंपाकाचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि चांगल्या तुरी याव्या, काहीतरी 2 रुपये आशानं करतोय आता, पण आशाची दुर्दशा होऊ नये. हे कोण आहे सगळं इकडं ड्रीप हातरून हे झालेलं आहे. तर चला मित्रांनो, मग कसा व्हिडिओ वाटला कसा नाही, तुरी ड्रिपवर लावतो ही जजमेंट चांगले आहे का, म्हणजे कल्पना चांगली आहे का, कसं आहे सक्सेस होईल का नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय.